नमस्ते. आता आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे वाघोली येथे माननीय श्री संभाजीराव मिसाळ यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेत. त्यांनी 70-30 फॉर्म्युलेनुसार आणि बलराम भाईच्या मार्गदर्शनानुसार एक 4 एकर केळीचा प्लॉट केलेला आहे, साधारणतः 4000 रुपये. त्याचं आता हे हार्वेस्टिंगची दुसरी स्टेप, पहिले गेल्या आठवड्यात गेलेली आहे आणि आता ही दुसरी चालू आहे. तर ते आपण कटिंग चालू असताना ह्या प्लॉटमध्ये आलेला आहे. तर नमस्ते साहेब. नमस्ते. बर, आता प्लॉट चालू आहे आपला हार्वेस्टिंगचा. तर सरासरी आता ही जी घड दिसतोय त्याचं ऍव्हरेज काय बसते आपलं? घडाचं टोटल वजन केलं तर साधारण 45 ते 60 किलो पर्यंत जाते. नेट पेमेंटचं वजन म्हणजे साधारण 37-38 किलो पर्यंत जातं. 38 दांडा वगैरे बघून. हा, दांडा म्हणजे धरलेला नाही त्या ह्याच्यात. तर दांड्याचं विदाऊट दांड्याचं 38 किलोच्या आसपास सरासरी ऍव्हरेज बसते. तर हे आपण कसं केलंय नियोजन ह्याचं, जरा थोडं त्याबद्दल माहिती सांगू शकाल का? काही आता हे BK G9+ त्या व्हरायटीचे पौधे आहेत. किसान पाठशालेचं जे शेड्यूल येतं आताचं त्यानुसारच ते फॉलो केलेलं आहे. आता 5 बाय 9चा आपला ड्राप आहे. 2 ओळीतलं अंतर 5 फूट, 2 रोपाचं अंतर 9 फूट. बरं, आता हे तुम्हाला 5 बाय 9 केलं, ह्याच्यात पातळ वगैरे काय वाटलं का? सर ते पातळ नाही, उलट ते 9 पेक्षा जास्त असावं असं वाटतं. एवढी गर्दी झाली होती, एवढी गर्दी झाली, दाट सावली झाली तशी. कारण झाडाला पूर्ण द्राप मिळाल्यामुळे झाडाची वाढ तर चांगलीच झाली. वाढ चांगली झाली. बुंदा जर बघितला तर आज 4 ते 5 फुटाचा आहे साधारणतः. 40 ते 55 इंचापर्यंत बुंदा आहे. हा, बुंदा आहे. आणि त्या हिशोबानेच घडबी 50 ते 60 किलोच्या आसपास, म्हणजे 40 पासून त्याच्यापर्यंत बसलेला आहे. बुंद्याच्या प्रमाणात त्याचं थिनिंग केलेलं आहे. हा हा, त्या प्रमाणात ते घडी केले. म्हणजे बुंदा ज्या हिशोबाने आहे त्या हिशोबाने फण्या राखल्या आणि त्या फण्याच्या हिशोबाने त्याचं केलं. आता काय वाटतं तुम्हाला ही जर म्हणजे क्वालिटी आणि दर आणि उत्पन्न ह्या हिशोबाने? बाकी आमच्या शिवारात जे काही प्लॉट आहेत हा, त्यांच्याकडे बघितलं तर अगदी हे सुपिरियर क्वालिटी वाटते. सुपेरियर क्वालिटी. सुपिरियर क्वालिटी, बुंद्याची साईज म्हणा किंवा हे घडाची साईज, केळाची लांबी वरती 11 इंचापेक्षा जास्त आहे. वरच्या फणीची 11 इंचापेक्षा जास्त लांबी आहे. फणी साधारण 8 ते 10 किलो पर्यंत बसते वजन. 8 ते 10 किलो पर्यंत वरची फणी बसते आणि खालचे 7 इंचापेक्षा जास्त लांबीची केळ आहे. हा हा हा. तर एकंदरीत प्लॉट म्हणजे जे केलं बलराम भाई याप्रमाणे, तर खर्चाचं कसं वाटलं तुम्हाला? खर्चाच त्यांच्या शेड्यूल प्रमाणे केलं तुम्ही तर काही फार खर्च नाही, कारण ते भट्टी खत वगैरे बनवून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे 50% रासायनिक खत आपण वापरतो. 50% रासायनिक खत वापरलं, त्याच्याबरोबर सेंद्रिय खत, शेणखत किंवा शेणखत आपण सुरुवातीला जे शेणखत दिलं तेवढंच. आणि बाकी कुठलेही रासायनिक फवारणी नाही, कुठली काय नाही. आणि शेड्यूल मध्ये ड्रिप मधलं जे आहे साधी खतं, म्हणजे ड्रिप मधलं कुठलंही पावडर स्वरूपात वॉटर सोल्युबल वापरलेलं नाही आपण. वापर नाही, म्हणजे वॉटर सोल्युबल वापरून न वापरता तुम्ही 50% खर्च तिथंच कमी केला. साधी खतं वापरले त्याच्याऐवजी. आणि बाकीचं जे शेड्यूल आहे ते केलं, त्याला खांदी नाही, बांधणी नाही, ह्याचा खर्च कमी झाला तुमचा. आणि शिवाय रोप तुम्ही 1000च लावली एकरी, 968, म्हणजे साधारणतः ते 250-300 रोपाचं तुमचं बचत झालेलं आहे. तो खर्च बचत झालेला आहे. बर, आता आपण त्याचे काही व्हिडिओ शॉर्ट बी घेतलेले आहेत, जे प्लॉट कटिंग चालू आहेत. तर त्याचे बी प्लॉट आपण ते व्हिडिओ शूटिंग मध्ये दाखवतोय. तर 1 नंबर प्रीमियम क्वालिटी आणि कमी खर्च आणि जास्त उत्पन्न, हे बलराम भाईचं प्रत्यक्षात उतरलेलं स्वप्न इथं आपल्याला बघायला मिळतंय. आणि ते सर्व स्वप्न साकार करायसाठी मिसाळ साहेबांनी मेहनत घेतलेली आहे. ह्याला म्हणजे जास्त कष्ट नाहीत, पण ते वेळच्या वेळ करणं, रेग्युलर करणं महत्वाचं आहे. तर त्या हिशोबाने प्लॉट समाधान आहे. आता आपल्या बरोबर एक इंदापूर तालुक्यातून दोन्ही देवकरचे डोंगरे साहेब आले ते प्लॉट बघायला. तर तुम्हाला काय वाटतं ही प्लॉट बघून? नाही, हा प्लॉट पाहून एकदम म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतं म्हणजे असा प्रकार आहे ना. आतापर्यंत आमच्या पाहण्यात हा प्लॉट, असा प्लॉट पाहण्यात फर्स्ट टाइम पाहतोय मी. असं म्हणजे आपल्या आता महाराष्ट्रात जेवढी लोक येऊन गेले, माझ्याकडे बी मी फोन करून येत होते लोक, तर ते सांगत होते की महाराष्ट्रात अशा पद्धतीचा ह्या दिवसातला सरासरी 37 ते 40 टन एकरी उत्पन्न देणारा प्लॉट आता ह्या स्थितीला नाही. फक्त एकमेव प्लॉट एवढा बघायला मिळतोय म्हणजे.
आमच्या पाहण्यात तर हा परत प्रथमच बघितला. म्हणजे तुम्ही आतापर्यंत तुमच्या नाही एरियात तर नाही भरपूर केळी आहे. नाही पाहिला नाही पाहिला. तुमच्या आमच्या एरियात भरपूर केळी, कारण तुम्ही बॅकवॉटरला येता ना इंदापूरच्या, बॅकवॉटरला येतो आम्ही. हा, तर तिथं अद्याप तुम्हाला अजून बघायला नाही मिळालं नाही असा प्लॉट पाहिला. मग एकंदरीत खर्च आणि उत्पन्न ह्याचा हिशोब केला तुम्हाला काय म्हणजे वाटतं ह्याच्यावर? नाही हे नियोजन त्यांचं मिसाळ साहेबांचे उत्कृष्टच आहे, प्रश्नच नाही त्याबद्दल. हा हा. त्यामुळं मग हे बलरामभाईच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 70-30 नी केळी करावी का न करावी असं काय हे विषय आहे? पाहिल्यानंतर निश्चित वाटतंय की म्हणजे आपण आता मी म्हणताना तिथून खूनगाड बनून चाललोय की बाबा की करायची तर ह्याच पद्धतीने फॉर्म्युला करायची हे दुसरा विषयच नाही म्हणजे ह्याबद्दल. ओके चालते. थँक्यू.